नमस्कार, मी संजय वैशंपायन. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. बदलत्या हवामानाचा कोकणातील शेतकऱ्यांना फटका. कोकणातील आंबा पिकावर आसमानी संकट. कवी केशवसूत स्मारक मालगुण इथं मराठी भाषा गौरव दिवस साजरा. मराठीचा सर्वत्र अभिमानानं वापर करा, उपजिल्हाधिकारी विश्वजित गाताडे यांचं आवाहन. रत्नागिरीतील नागरिकांच्या विविध प्रश्नावर उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या शिष्टमंडळानं घेतली मुख्याधिकाऱ्यांची भेट. समस्या दूर करण्यासाठी त्वरित कारवाई केली जाईल, मुख्याधिकाऱ्यांचं आश्वासन. आणि शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये डोहाळे जेवण आणि हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. कोकणातील आंबा पिकावर यावर्षी मोठं संकट ओढवलं असून शेतकरी हतबल झाल्याचं चित्र आहे. हंगामाच्या सुरुवातीला आंब्याला चांगला मोहर आला होता, मात्र अलीकडील बदलत्या हवामानामुळे हा मोहर करपू लागला आहे. काही ठिकाणी बारीक फळधारणा दिसून आली होती, पण तापमानातील चढउतार आणि अनियमित थंडीमुळे त्या फळांनाही मोठा फटका बसला आहे. अनेक भागात मोहोर करपून गळला असून अचानक पडलेल्या थंडीमुळे झाडांना पुन्हा पालवी फुटू लागली आहे. यामुळे अपेक्षित उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हंगामाच्या आशेवर केलेल्या औषध फवारणीचा खर्चही यंदा निघणं कठीण असल्यानं कोकणातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. उत्पादन घटण्याबरोबरच आंब्याच्या चवीवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकूणच हवामानातील अनिश्चिततेमुळे कोकणातील आंबा शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून शासनाकडून मदतीची मागणी होत आहे. कोकणात अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा शिमगोत्सव यंदाही उत्साहात साजरा होत आहे. मात्र हा उत्सव शांततेत आणि आनंदात पार पाडावा असं आवाहन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केलं आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून नागरिकांनी परंपरा जपत कायदा आणि सुव्यवस्था राखावी असंही सांगण्यात आलं आहे. नमस्कार, मी जिल्हा पोलीस अधीक्षक रत्नागिरी नितीन बगाटे. शिमग्यो आलो रे म्हणजे कोकणाचा जो सण आहे शिमगा, तो आता आलेला आहे आणि गावागावामध्ये खूप आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. आणि सगळे नागरिक आम्ही सुद्धा गावाचं नाव काय आत्ता आपण गेलो होतो पालशेत गावामध्ये आम्ही
एका उत्साहात सहभागी झालो. पेट्रोलिंग करता करता येता येता खूपच छान वातावरण होतं. पण बऱ्याचशा रत्नागिरीतल्या गावांमध्ये खूप साऱ्या तक्रारी येत आहेत की मानापानाचा वाद आहे आणि कोकणात बाकी जिल्ह्यातही काही ठिकाणी असा वाद आहे. तर ज्या ज्या गावांमध्ये मानापानाच्या वादावरून शिमग्यामध्ये थोडंसं प्रॉब्लेम निर्माण होतात आणि गावामध्ये थोडंसं आनंद उत्साहात थोडीशी विरजन पडतं, अशा गावातल्या सर्व नागरिकांना मी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक विनंती करतो की आपण सर्वांनी येणारा शिमगा उत्सव शांततेत साजरा करावा. आमचे पोलीस बांधव आपल्याला काही प्रॉब्लेम असल्यास आपण तात्काळ त्यांना कॉल करावा. गावोगावी ठिकठिकाणी शिमगा उत्सवाच्या निमित्ताने पूर्ण रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने मीटिंग घेतलेल्या आहेत. आणि माझं सगळ्यांना ही विनंती आहे, जिथे प्रॉब्लेम्स आहेत, इश्यू आहेत शिमगा उत्सव साजरा करायला, तिथं रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील आमचे बांधव आपल्यासोबत सहभागी होतील आणि तो आपला प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व करण्याचा प्रयत्न करतील. तर कृपया त्यांना आपल्या शिमगा उत्सवात सहभागी करून घ्या. एक सामाजिक बांधिलकी म्हणून, एक सामाजिक सद्भावना म्हणून रत्नागिरी जिल्हा पोलीस दल सदैव आपल्या पाठीशी असेल आणि आपला शिमगा उत्सव आपण खूप आनंदात आणि चांगल्या रीतीने साजरा करूया, अशी मी सर्वांना मनोभावे एक त्यांना सदिच्छा देतो. रत्नागिरी पोलीस स्टेशन येथे मिरजोळ येथील ग्रामदेवतेची पालखी आली असता पोलिसांनी तिचं उत्साहानं स्वागत केलं. रत्नागिरी शहरातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या शिष्टमंडळानं रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांची भेट घेतली. शिवानी मिहिर माने आणि शहर प्रमुख प्रशांत साळुंखे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं मुख्याधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी नगरसेवक केतन शेटे, अमित विलणकर तसंच शहर संघटक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत रस्त्यांची दुरुस्ती, स्ट्रीट लाईटची व्यवस्था, स्वच्छता आदी नागरी सुविधांबाबत मुद्देसूद चर्चा करण्यात आली. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या तातडीनं सोडवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, तसंच योग्य उपाययोजना राबवून प्रश्न मार्गी लावले जातील, असा विश्वास मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी शिष्टमंडळाला दिला. नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत रत्नागिरी नगर प्रशासनानं सकारात्मक भूमिका घेतल्यानं उपस्थित पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. मराठी भाषा आपली बोलीभाषा आहे. तिचा सर्वत्र अभिमानानं वापर करावा,
असं मार्गदर्शन उपजिल्हाधिकारी आणि मराठी भाषा समिती अध्यक्ष विश्वजित गाताडे यांनी केलं. कवी केशवसूत स्मारक मालगुण इथं मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी आणि मराठी भाषा समिती अध्यक्ष विश्वजित गाताडे, तहसीलदार राजाराम म्हात्रे, जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील, जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक निवास यादव, कवी केशवसूत स्मारकाचे अध्यक्ष गजानन पाटील, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालगुण शाखा अध्यक्षा नलिनी खेर, कोमसापचे जिल्हाध्यक्ष आनंद शेलार आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना श्री गाताडे यांनी सांगितलं की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. मराठी भाषा ही आपली बोलीभाषा आहे. तिचा आपल्याला अभिमान आहे आणि असायला हवा. आपण सर्वांनी सर्वत्र मराठी भाषेचा वापर करणं गरजेचं आहे. अशा उत्साहानं दरवर्षी असाच कार्यक्रम साजरा करण्यात यावा असंही त्यांनी सांगितलं. यावेळी नागरिक, कवी, लेखक, विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. रत्नागिरी नजीकच्या ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव यांच्या वतीनं डोहाळे जेवण आणि हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात संपन्न झाला. सरपंच फरीदा रज्जाक काझी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हिरव्या रानात कळी निजे ग पानात, जन्म फुलाचा होईल ग, दरवळ जाईल विश्वात. राधेची की कृष्णाची ग बाई, होणार तू कोणाची ग आई. झाला बाई ऋतू सावळा, हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा, हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा. या कार्यक्रमाच्या दरम्यान गरोदर माता भगिनींना गर्भावस्थेत घ्यावयाची काळजी, आहार आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यात आलं. यावेळी आयोजित हळदी कुंकू समारंभ महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे विशेष रंगला. नव्यानं निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्या श्रद्धा मोरे आणि पंचायत समिती सदस्या साक्षी कुमठेकर यांचा ग्रामपंचायतीतर्फे सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला उपसरपंच मिलिंद बाणे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. तसंच गावातील महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्यानं कार्यक्रम यशस्वी ठरल्याचं सांगण्यात आलं. महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत असून ग्रामपंचायतीच्या या सामाजिक उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. बदलत्या हवामानाचा कोकणातील शेतकऱ्यांना फटका. कोकणातील आंबा पिकावर आसमानी संकट. कवी केशवसूत स्मारक मालगुण इथं मराठी भाषा गौरव दिवस साजरा. मराठीचा सर्वत्र अभिमानानं वापर करा, उपजिल्हाधिकारी विश्वजित गाताडे यांचं आवाहन. रत्नागिरीतील नागरिकांच्या विविध प्रश्नावर उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या शिष्टमंडळानं घेतली मुख्याधिकाऱ्यांची भेट. समस्या दूर करण्यासाठी त्वरित कारवाई केली जाईल, मुख्याधिकाऱ्यांचं आश्वासन. आणि शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये डोहाळे जेवण आणि हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.